नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समाज कल्याण विभाग भरतीमध्ये कशा स्वरूपाचे क्वेश्चन विचारले जात आहेत याची प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला आगामी काळामध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला त्याचा फायदा होईल। तर एका 27 लिटर मिश्रणात दूध व पाण्याचे गुणोत्तर 7:2 आहे। त्यात अजून किती लिटर दूध ओतावे म्हणजे गुणोत्तर 4:1 होईल, अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला आणि 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत। तर मित्रांनो, हा प्रश्न सॉल्व कसा करायचा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। मिश्रणावर आधारित टीसीएस प्रश्न 100% विचारत आहे। तर एका मिश्रण आहे, मिश्रण किती लिटरचं आहे? मिश्रण या ठिकाणी 27 लिटरचं आहे। आता या 27 लिटरमध्ये दुधाचं गुणोत्तर आहे 7, पाण्याचं गुणोत्तर आहे 2। मग याच्यामध्ये काय म्हणतंय, त्याच्यामध्ये किती लिटर अजून दूध ओतावे म्हणजे ते दूध ओतल्याच्या नंतर त्यामध्ये त्याचं जे काही गुणोत्तर असणार 4:1 होईल, अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारले। हा प्रश्न सॉल्व कसा करायचा सर्वप्रथम काय करायचं, हे काही 27 तुम्हाला दिसत आहेत, हे याच्यामध्ये पाणी आणि दूध आहे, एकत्रित पाणी आणि दूध मिळून 27 लिटर आहे। याच्यामध्ये दुधाचं प्रमाण आहे 7, पाण्याचं प्रमाण आहे 2। मग आता या दोघांची जर आपण बेरीज केली, कारण की एकत्रित प्रमाण दिलं म्हणून याची बेरीज केली गुणोत्तराची। 7 आणि 2 किती झाले मित्रांनो? 9 झाले। 7 आणि 2 किती झाले? 9 झाले। आता 9 झाल्याच्या नंतर 9 त्रिक 27, 9 त्रिक किती झालं मित्रांनो? 27। हे झाले, आपल्याला 3 मिळाले। या ठिकाणी आपण काय केलं, सर्वप्रथम जे काय एकूण मिश्रण आहे ते मिश्रण 27 वरती लिहिलं आणि छेदामध्ये काय केलं, ह्या मिश्रणाचं गुणोत्तर जे दिले त्याची बेरीज केली। त्याची बेरीज केल्याच्या नंतर त्याचा भागाकार केला, भागाकार केल्याच्या नंतर 3 आला। आता 3 आल्याच्या नंतर या 3 काय करायचं, दुधाचं प्रमाण किती आहे 7, म्हणून 7 गुणून घ्या। 7 ते किती झालं मित्रांनो? 21, म्हणजे 21 लिटर यामध्ये दूध आहे। आता पाण्याचं प्रमाण आहे 2, पाण्याचं प्रमाण आहे 2, मग 3 गुणाकारामध्ये 2 करा। 3 गुणाकारामध्ये 2 केल्याच्या नंतर 3 दोन्ही 6, म्हणजे दुधाचं प्रमाण आलं या ठिकाणी 21 आणि पाण्याचं प्रमाण आहे 6। मग समोर काय म्हणते याच्यामध्ये किती लिटर दूध ओतावे, याच्यामध्ये अजून किती लिटर दूध ओतावे म्हणजे दुधाचं प्रमाण किती आहे 21, दुधाचं प्रमाण किती आहे मित्रांनो 21। आता 21 लिटर दुधामध्ये आता आपल्याला काही या ठिकाणी दूध ओतायचे, म्हणजे दूध किती ओतायचं आपल्याला माहित नाही, म्हणून या ठिकाणी दूध 1 मानूयात आणि हे छेदामध्ये जे काही 6 पाण्याचं प्रमाण आहे ते 6 जशाल तसं ठेवूयात। ही झाली मित्रांनो आपली मांडणी। आता मांडणी झाल्याच्या नंतर त्याचं गुणोत्तर किती होणार आहे? गुणोत्तर होणार आहे 4:1। गुणोत्तर किती होणार आहे? 4:1। आता 4:1 झाल्याच्या नंतर याचा करायचा तिरपा गुणाकार। याचा काय करायचा मित्रांनो? तिरपा गुणाकार करायचा। तिरपा गुणाकार करायचा म्हणजे 21 + x आणि बरोबर काय करायचं 4 चोक 16, 4 चोक 16, 4 25, 4 सक्क 24, 4 सक्क 24। हे झालं मित्रांनो याचा आपली इथपर्यंत मांडणी। आता हे जे काही x तुम्हाला दिसत आहे, आता x च्या नंतर जे काही 21 तुम्हाला दिसत आहे, हे 21 इकडे प्लस मध्ये इकडे गेल्याच्या नंतर मायनस मध्ये जाईल, म्हणजे x बरोबर 24 आणि हे काय 21 पक्षांतर केल्याच्या नंतर इकडे मायनस मध्ये जाईल, -21। ठीक आहे। मग आता 24 मधून 21 गेल्याच्या नंतर किती उरणार? 3 उरणार, म्हणजे x बरोबर किती उरला मित्रांनो? 3 उरला। x बरोबर किती? 3 उरला। मग x ची किंमत किती आपल्याला? 3 निघाली। म्हणजेच आपण या 21 मध्ये हे जे काही x ची किंमत मिळाली त्याची 3 मिळाली, म्हणजे त्या दुधामध्ये अजून आपल्याला 3 लिटर पाणी मिळाल्याच्या नंतर त्यामध्ये दूध आणि पाण्याचं गुणोत्तर 4:1 होणार आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर। आशा करतो मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल। आता आपण पुढचा प्रश्न पाहूया, 2 नंबरचा प्रश्न। थोडंसं झूम करतो, झूम केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित दिसणार आहे। स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा, व्हिडिओ स्टॉप करा आणि स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा। 2 नंबरचा प्रश्न आपल्याला विचारला आहे, एका 40 लिटर मिश्रणात दूध व पाण्याचे गुणोत्तर 4:1, त्यात अजून किती लिटर पाणी ओतावे, त्यात अजून किती लिटर पाणी टाकावे म्हणजे गुणोत्तर 16:5 होईल। आता या ठिकाणी काय करायचं मित्रांनो, दूध आणि पाणी याचं मिश्रणामध्ये किती लिटरचं आहे? 40 लिटरचं, म्हणजे या 40 लिटरमध्ये काही दूध आहे आणि काही पाणी आहे। याच्यामध्ये दुधाचं प्रमाण आहे 4, पाण्याचं प्रमाण आहे 1, म्हणून याची काय करायची, या गुणोत्तराची करायची बेरीज। याची बेरीज आली मित्रांनो 5। 5 आल्याच्या नंतर याला त्याचा भागाकार किती येणार? 5×8 = 40, म्हणजे 8चा भागाकार गेला। आता 8चा भागाकार आल्याच्या नंतर काय करायचं, पाण्याचं प्रमाण काढायचं, म्हणून या ठिकाणी पाण्याचं गुणोत्तर आहे 4, म्हणून याला 4 न गुणून घेऊयात। आपल्याला पाण्याचं प्रमाण काढायचं म्हणून पाण्याचं गुणोत्तर आहे 1, म्हणून याला 1 न गुणून घेऊयात। आता समोर जे काही 4 आपल्याला दुधाचं गुणोत्तर आहे, म्हणजे 8 चोक 32, म्हणजे 32 लिटर असणार या ठिकाणी दूध, आणि पाणी किती आहे तर 8 × 8 म्हणजे 8 लिटर असणार पाणी। आता दोघांची बेरीज केली तर किती? 40 येते, आणि आपल्याला इथं काय झाले 40, म्हणजे 40 लिटर मिश्रणामध्ये 32 लिटर दूध आहे आणि 8 लिटर पाणी आहे। मग काय म्हणते आता याच्यामध्ये यात किती लिटर पाणी होतंय? आता काय म्हणते मित्रांनो, पाणी होतंय, म्हणजे याच्यामध्ये पाणी किती आहे? 8 आहे ना, तर 8 मध्ये आपल्याला पाणी किती ओतायचे? 1 लिटर पाणी ओतायचे। आता 1 लिटर पाणी ओतल्याच्या नंतर त्याचं गुणोत्तर किती होणार आहे? 16:5 होणार आहे, 16:5 होणार आहे। मग याचा करा मित्रांनो तिरपा गुणाकार। तिरपा गुणाकार केल्याच्या नंतर किती येणार?
32 आणि या ठिकाणी जे काय तुम्हाला 16 दिसेल, या ठिकाणी 32 आणि 16, 1 मिनिट. याचं गुणोत्तर किती आलं मित्रांनो, म्हणजे 32 लिटर आहे पाणी, 1 मिनिट, 32 लिटर या ठिकाणी आपल्याला पाणी दिले. आपल्याला काय या ठिकाणी दिलं मित्रांनो, 32 लिटर या ठिकाणी पाणी दिलेले आणि 32 लिटर दूध आहे आणि 8 लिटर पाणी आहे. मग याला काय करायचं, आता आपल्याला काय करायचं, x बरोबर आपल्याला काय म्हणायचं, मग आपल्याला या पाण्यामध्ये किती पाणी टाकावे म्हणते, 8 लिटर पाण्यामध्ये अजून किती पाणी टाकावे, म्हणजे याचं गुणोत्तर किती होणार आहे, 16:5 होणार आहे. मग आपण काय करूयात, वरती लिहू मित्रांनो दूध, हे दूध आणि खाली लिहूयात पाणी, हे झालं पाणी. आता याच्यामध्ये पहा दूध किती आहे, 32 लिटर दूध आहे, पाणी किती आहे मित्रांनो, पाणी आहे या ठिकाणी 8. ठीक आहे. आता 8 मध्ये काय करायचं, 8 मध्ये आपल्याला पाणी मिळवायचं x. आता पाणी x मिळवल्याच्या नंतर याचं गुणोत्तर किती होणार आहे, 16:5 होणार आहे. मग आता काय करूयात आपण, 5 ने 32 ला गुणूया, तिरपा गुणाकार करा, म्हणजेच 5 दोन्ही 10, 10 शीला 0, हातचा आला 1, 5 त्रिक 15, 15 ने 1 झालं मित्रांनो 16, म्हणजे 160 बरोबर. आता 16 ने 8 गुणूयात, 16 1 16 32 16 4 16 64 16 85 16 96 16 7 12 वर्ष 16 8 28 16 8 28 म्हणजे 128 झाला. 128 प्लस हा 16x किती झाला आहे, 16x. ठीक आहे. मग आता पा या ठिकाणी 28 16x प्लस मध्ये 28 इकडे मायनस मध्ये जातील, म्हणजे 160 मधून 128 गेला. 160 मधून आपल्याला काय करायचं आहे, 160 मधून आपल्याला 128 मायनस करायचा. 128 मायनस केल्याच्या नंतर पहा 10 मधून 8 गेला 2 राहिला, 5 मधून 2 गेला 3 राहिला, 1 मधून 1 गेला 0 राहिला. मग हे जे काही 16 तुम्हाला दिसत आहे, 16 इकडे काय मित्रांनो गुणाकारामध्ये, इकडे गेल्याच्या नंतर भागाकारामध्ये येतील, म्हणजेच या ठिकाणी याला आपण 132 ला जर आपण 16 ने भाग जर दिला तर भाग कितीचा जाणार, 16 1 16 16 2 32, म्हणजे x ची किंमत किती आली, 2 आली. x ची किंमत किती आली, 2 आली. म्हणजे याचा अर्थ याच्यामध्ये अजून 2 लिटर जर पाणी जर मिळवलं तर त्याचं गुणोत्तर 16:5 होणार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. आशा करतो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, याला सुद्धा मी थोडंसं झूम करतो. हा सुद्धा मित्रांनो अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. या ठिकाणी पहा प्रश्न काय म्हणतो, एका मिश्रणामध्ये अल्कोहोल आणि पाण्याचे गुणोत्तर 4:3 आहे, म्हणजे अल्कोहोलचं प्रमाण आहे 4, पाण्याचं प्रमाण आहे 3. जर त्या मिश्रणात आणखी 14 लिटर पाणी टाकले, आता या मिश्रणामध्ये आणखी 14 लिटर पाणी टाकले तर नवीन मिश्रणातील अल्कोहोलचे प्रमाण 3:4 होते, तर त्या मिश्रणामध्ये अल्कोहोलचे प्रमाण किती, अशा स्वरूपाचा प्रश्न विचारलेला आहे. हा प्रश्न मित्रांनो खूप इम्पॉर्टंट आहे. आता याच्यामध्ये पहा मिश्रण, याच्यामध्ये अल्कोहोल आणि पाणी, या ठिकाणी आपण काय करूयात मित्रांनो, अल्कोहोल आणि या ठिकाणी पाणी, अल्कोहोल आणि पाणी. आता याच्यामध्ये पहा गुणोत्तर कसं आहे, 4, म्हणजे अल्कोहोलचं प्रमाण आहे 4 आणि पाण्याचं प्रमाण आहे 3. पाण्याचं प्रमाण आहे 3, म्हणजे x करा, याला सुद्धा x करा. ठीक आहे. 4x आणि 3x असेल तर त्या मिश्रणामध्ये आणखी 14 लिटर पाणी टाकले. आता याच्यामध्ये का 14 लिटर पाणी टाकायचं, म्हणजे या ठिकाणी 14 लिहा. 14 लिटर पाणी टाकल्याच्या नंतर त्याचं गुणोत्तर 3:4 होणार आहे, 3:4 होणार आहे. मग याचा परत आपल्याला तिरपा गुणाकार करायचा. तिरपा गुणाकार केल्याच्या नंतर किती येणार, 4 चोक 16, 4 चोक येणार 16, 16x बरोबर 3 आणि या ठिकाणी 3 गुणाकारामध्ये 3 जर केलं तर 9x आला आणि प्लसमध्ये 14 28 14 त्रिकम 42, 14 त्रिक किती झाला मित्रांनो, 42 झाला. मग काय करायचं, 16x मधून 9x गेल्याच्या नंतर किती राहते, 16 मधून 9 मायनस करा. 16 मधून 9 मायनस केल्याच्या नंतर आपल्याला उरतो या ठिकाणी 7 उरतो, म्हणजे 7x उरला. 7x बरोबर किती आला मित्रांनो, 42 आला. आता हे 7x गुणाकारामध्ये इकडे गेल्याच्या नंतर भागाकारामध्ये जातील, म्हणजेच x बरोबर किती आला, 7 × 42. x बरोबर किती आला मित्रांनो, 6. x बरोबर किती आला, 6. म्हणजेच या मिश्रणामध्ये अजून आपल्याला अल्कोहोलचे प्रमाण किती, तर अल्कोहोलचे प्रमाण या ठिकाणी किती आहे, अल्कोहोलचं प्रमाण या ठिकाणी दिले मित्रांनो पहा 4x आहे, 4x आहे. अल्कोहोलचे प्रमाण किती, 4 गुणाकारामध्ये x जर केलं तर 4 × 24, 4 × 24. आणि पाण्याचं प्रमाण किती आहे, 18. पाण्याचं प्रमाण किती आहे मित्रांनो, 18. ठीक आहे. पाण्याचं प्रमाण या ठिकाणी आहे 18. तर या ठिकाणी जर पाहिलं तर ह्या दोन्ही संख्येला भाग जाणारी एक संख्या आहे ती म्हणजे 6, म्हणून याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4. आशा करतो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल. पुढचा प्रश्न पहा. 4 नंबरचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. पहा, एका भांड्यामध्ये दूध व पाणी यांचे गुणोत्तर 5:7, त्यात 3 लिटर दूध टाकले.
व 3 लिटर पाणी काढून घेतले तर नवीन मिश्रणाचे गुणोत्तर 4:5 मिळते तर त्या भांड्यामध्ये या ठिकाणी किती लिटर पाणी असेल अशा स्वरूपाचा प्रश्न आहे। तर पहा मित्रांनो, एका भांड्यामध्ये दूध किती आहे या ठिकाणी दूध लिहा आणि या ठिकाणी पाणी लिहा। दूध आणि पाणी यांचं गुणोत्तर किती आहे मित्रांनो 5:7 आहे। 5:7 आहे। अजून त्याच्यामध्ये काय म्हणते 3 लिटर दूध टाकले। आता 3 लिटर दूध टाकले याचा अर्थ याच्यामध्ये काय करा आपल्याला 3 लिटर एक्स्ट्रा मिळवा आणि याच्यामध्ये काय करा 7x - 3 लिटर दूध काढून घेतले म्हणजे त्याचा अर्थ दुधामध्ये 3 लिटर दूध टाकला आणि पाणी जे काय होतं त्याच्यामधून परत 3 लिटर पाणी काढलं। आता ही प्रक्रिया केल्याच्या नंतर याचं गुणोत्तर 4:5 होणार आहे। 4:5 होणार आहे। मग याचा सुद्धा तिरपा गुणाकार करा 5×5 = 25 5×5 = 25x प्लस 3×5 = 15 बरोबर 7×4 = 28x मायनस 3×4 = 12 ठीक आहे। मग आता 25x आणि 28x याच्यावर मायनस जर केलं तर किती येणार इथे 3x येणार। आता हे 15 इकडे प्लसमध्ये इकडे गेल्याच्या नंतर मायनसमध्ये जातील 15 इकडे मायनसमध्ये गेले म्हणजे 12 - 15 जर केलं तर याचं काय होतं मायनस होतं प्लस म्हणून 12 आणि 15ची जर बेरीज केली तर ती येते 27 ती किती येते मित्रांनो 27। मग आता 3 इकडे भागाकारामध्ये तिकडे गेल्याच्या नंतर गुणाकारामध्ये जातील म्हणजे x बरोबर किती झाला मित्रांनो 3 9 27 x बरोबर किती आला मित्रांनो 9 आला। x बरोबर किती आला 9 आला। मग आपल्याला या ठिकाणी काय म्हणलेलं आहे तर यामध्ये मग याच्यामध्ये किती लिटर तर त्या भांड्यात 3 लिटर काढून घेतले तर नवीन मिश्रणामध्ये 4:5 मिळते तर त्या भांड्यामध्ये मग किती लिटर असेल याच्यामध्ये मग किती लिटर असेल या ठिकाणी मित्रांनो आपल्याला प्रश्न काय विचारला या ठिकाणी क्लिअर दिसत नाही कारण की या भांड्यामध्ये ठीक आहे आपण दोन्ही सुद्धा काढूया तर या भांड्यामध्ये दूध आणि पाण्याचं प्रमाण किती आपण पाहूया ठीक आहे। x बरोबर किती आला 9 आला। मग पाण्यात दुधाचं प्रमाण आहे 9 म्हणजेच 9×5 = 45 म्हणजे दूध आहे 45 लिटर आणि यात पाण्याचं प्रमाण आहे 7 म्हणजे 7 गुणाकारामध्ये 9 जर केला तर 7 7 49 7 8 56 आणि 7 9 63 आहे पाणी म्हणजे या मिश्रणामध्ये 45 लिटर आहे दूध आणि 63 लिटर आहे मित्रांनो या ठिकाणी काय दूध एका भांड्यामध्ये दूध आणि पाणी तर 63 लिटर आहे या ठिकाणी पाणी ठीक आहे। पण आता या ठिकाणी मग याच्यामध्ये किती लिटर असेल असं फक्त विचारलं म्हणजे नेमकं पाणी का दूध तर हे आपल्याला या ठिकाणी समजलेलं आहे। जर पाणी विचारलं असेल तर याचं ऑप्शन क्रमांक 2 उत्तर असणार आहे आणि जर त्यांनी दूध विचारलं असेल तर दूध आहे 45 लिटर। आता या ठिकाणी प्रश्न आपल्याला नेमका काय विचारला आहे शेवटी पहा मित्रांनो याच्यामध्ये 4:5 गुणोत्तर होणार आहे तर त्या भांड्यामध्ये मग किती लिटर असेल असं लिहिले तर याच्यामध्ये काय पाहिजे होतं किती लिटर दूध असेल किंवा किती लिटर पाणी असेल अशा स्वरूपाचा प्रश्न पाहिजे होता। जर या ठिकाणी किती लिटर दूध असेल असा जर प्रश्न विचारला असेल तर याचं उत्तर 45 आणि किती लिटर पाणी असेल असा जर प्रश्न विचारला तर याचं उत्तर असणार आहे 63 ठीक आहे। तर आशा करतो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल। तर अशा प्रकारे मित्रांनो आपण काही महत्त्वाचे 4-5 प्रश्न आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत। तर 5व्या नंबरचा प्रश्न 5वी जे काही पेज आहे मित्रांनो हे कोरच आहे त्यामुळे आपण 4 प्रश्न आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत। अतिशय महत्त्वाचे प्रश्न होते संपूर्ण प्रश्न हे TCSने यापूर्वी वेगवेगळ्या परीक्षेला विचारलेले प्रश्न आहेत। तर या ठिकाणी थांबूयात मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय थँक्यू धन्यवाद।